सर्व पालक बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्रांना सस्नेह नमस्कार. मित्रांनो, सामाजिक न्याय विभागाअंतर्गत शासकीय वसतिगृहांची सत्र 2026-27 ची प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि त्यापैकी कनिष्ठ महाविद्यालय व अव्यवसायिक यांची प्रवेश प्रक्रियेची यादी काही दिवसातच आपल्याला मिळणार आहे. परंतु सर्वजण ज्याची वाट बघत आहेत ती म्हणजे व्यावसायिक प्रोफेशनल अभ्यासक्रमाची शासकीय वसतिगृह प्रवेश प्रक्रिया 2026-27. तर आनंदाची बातमी ही आहे की आपल्याला आता ही प्रवेश प्रक्रिया सुरू होणार असल्याचा एक परिपत्रक आयुक्तालयाकडनं प्राप्त झालेला आहे. मित्रांनो, उद्यापासून म्हणजेच ऑगस्टच्या या पहिल्या आठवड्यात 7 तारखेपासून प्रोफेशनल ऍडमिशन्स म्हणजेच व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेश पत्र ऑनलाईन पद्धतीने भरण्याची ही लिंक तुम्ही बघू शकता या आमच्या बातमीच्या माध्यमातून किंवा माहितीच्या माध्यमातून. तर ही लिंक वर जाऊन तुम्हाला आपला ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे आणि ऑनलाईन पोर्टलवर फॉर्म पूर्ण भरून आपले जे आवश्यक डॉक्युमेंट्स त्यामध्ये सांगितले आहेत ते अपलोड करायचे आहेत आणि त्या भरलेल्या फॉर्मची सक्सेसफुली सबमिट झालेल्या फॉर्मची प्रिंट आउट घेऊन त्यासोबत डॉक्युमेंट्स जे कागदपत्र तुम्ही तिथे जोडले आहेत त्याची झेरॉक्स कॉपी बेसिकली ती तुम्हाला नजीकच्या वसतिगृहाला जिथे तुम्ही फॉर्ममध्ये तुमचे ऑप्शन्स टाकलेले आहेत ती हार्ड कॉपी जमा करायची आहे. हे अनिवार्य आहे. आय रिपीट, तुम्हाला ऑनलाईन भरलेल्या फॉर्मची प्रिंट आउट काढून त्याच्यासोबत आवश्यक ते कागदपत्र जोडून तुमच्या हार्ड कॉपीला वसतिगृह कार्यालयामध्ये प्रत्यक्ष जाऊन जमा करणे गरजेचे आहे, अनिवार्य आहे. आणि ही प्रक्रिया आता 7 तारखेपासून सुरू होत असल्यामुळे सगळ्यांनी जेवढे इंजिनिअरिंग, फार्मसी, त्यानंतर ॲग्रिकल्चर जेवढे काही अभ्यासक्रम विद्यापीठाने आणि महाराष्ट्र शिक्षण विभागाने प्रोफेशनल म्हणजेच व्यावसायिक अभ्यासक्रम म्हणून घोषित केलेले आहेत त्या सर्वांनी, त्या विद्यार्थ्यांनी जे इच्छुक आहेत, जे एलिजिबल आहेत, सर्व क्रायटेरिया आपला फॉलो करायचा आहे आणि आपला फॉर्म ऑनलाईन पद्धतीने भरून आपला प्रवेश निश्चित करण्यासाठी हार्ड कॉपी जमा करायची, आपली नोंद करून घ्यायची आहे वसतिगृहात जाऊन. आणि ही जी एक वेबसाईट आहे जी आता तुम्हाला देण्यात आलेली आहे त्याप्रमाणे तुम्ही mahaiti.org वर जर आपण गेलो ऑनलाईन पोर्टलच्या माध्यमातून तर इथं तुम्हाला सगळी माहिती मिळणार आहे. अधिक माहितीसाठी नजीकच्या वसतिगृहामध्ये तुम्ही जाऊन विचारपूस करू शकता, चौकशी करू शकता. तर चला मित्रमैत्रिणींनो, आपला फॉर्म ऑनलाईन पद्धतीने भरा आणि त्याची हार्ड कॉपी नजीकच्या वसतिगृह कार्यालयामध्ये तुम्ही जमा करा. मोफत निवास, भोजन व इतर सोयीसुविधा सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहांमध्ये देण्यात येतात. त्याचाही लाभ तुम्ही जर गुणवत्ता यादीमध्ये आलात आणि तुमची ऍडमिशन झाली तर नक्की मिळेल. ऑल द बेस्ट. सी यू.